नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला BA BEd किंवा BSc BEd हे जे दोन कोर्सेस आहेत 4 इयर इंटिग्रेटेड कोर्सेस, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक CET द्यावी लागत असते. CET म्हणजेच एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते. त्या एक्झाममध्ये जे तुम्हाला मार्क्स पडतात तर त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन भेटत असतं. तर बघा, ती जी CET असते, जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, तर त्यासाठी जे फॉर्म्स असतात तर त्या फॉर्मला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आता जे विद्यार्थी 12वीला असतील, आता सध्या 12वीची एक्झाम देणार असतील ह्या वर्षी, तसेच काही विद्यार्थी 12वी पास आउट असतील, काही कारणांमुळे त्यांना काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे किंवा कमी मार्क्स असल्यामुळे किंवा काही इतर काही अडचणी असू शकतात, त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घेता आलं नसेल तर जे 12वी विद्यार्थी पास झालेले असतील ते सुद्धा यासाठी परत एकदा या वर्षीची CET देऊन तुम्ही ॲडमिशन परत घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्याविषयी जी नोटीस आलेली आहे तर ती नोटीस बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर BA BEd तसेच BSc BEd हे दोन कोर्सेस 4 इयरचे इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत. त्याची जी CET एक्झामिनेशन आहे अकॅडमिक इयर 25-26 ची, तर त्यासाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर अकॅडमिक इयर 2025-26 will conducted online CET examination for BA BEd, BSc BEd 4 year integrated courses under higher education as per below table. The CET examination for said courses will be conducted at various examination centers within Maharashtra state. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी बघा रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे 4 जानेवारी 2025 आणि लास्ट डेट असणार आहे 4 फेब्रुवारी 2025 साठी. आणि त्यांनी CET जी तुमची एक्झामिनेशन होणार आहे या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्याची तारीख दिलेली आहे बघा 28 मार्च 2025. 28 मार्च ही टेंटेटिव्ह डेट्स आहेत, परंतु हीच डेट्स फायनल धरून त्यानुसार तुम्हाला CETचा अभ्यास करायचा आहे. चांगले मार्क्स मिळवा म्हणजेच तुम्हाला चांगले चांगले कॉलेजेस तसेच गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला भेटतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर दिस एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल on the official website www.mahacet.org of the State Common Entrance Test Cell. This is for the information to all concerned students, parents, all stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, आता ते बघूयात. सुरुवातीला तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, जी CET ची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा ॲडमिशन प्रोसेस एक टॅब दिसत आहे. ही मागच्या वर्षीची आहे, 2024-25 आहे. त्याच्या खाली दुसरी जी टॅब आहे बघा, CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक 2025-26. तर या लिंकवर तुम्हाला किंवा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा असं साइन इनचं पेज ओपन होणार आहे. आता जे सर्व विद्यार्थी नवीन असतील, सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या टॅबवर रजिस्टर या टॅबवर क्लिक करून तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ID आणि पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड भेटल्यानंतर परत तुम्हाला या लॉग इनच्या पेजला यायचं आहे, साइन इनच्या पेजला यायचं आहे. इथे तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकून घ्या आणि इथे पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. भरल्यानंतर त्याची जी काही फी असेल तुमची कास्टनुसार असेल किंवा ओपनची वेगळी असते, तसेच इतर कॅटेगरीची वेगवेगळी असते. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्याची ती फी जी आहे तर ती फी पेमेंट करायची आहे. ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म सक्सेसफुली तुम्हाला सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. त्यानंतर मग तुमची एक्झामिनेशन होणार आहे CETची. त्या एक्झामिनेशन म्हणजे जे मार्क्स पडतील तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला पुढचे ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, म्हणजे जे कॅप राउंड्स असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व प्रोसेस जसे नवीन नवीन अपडेट्स येत असतील, पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर जशी नवीन नवीन प्रोसेस चालू होईल तसे तुम्हाला जे अपडेट्स आहे तर ते आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून भेटत जाणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET रिलेटेड तसेच बाकी जे एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ असतात, एक्झामिनेशन रिलेटेड व्हिडिओ असतात तर ते तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.